शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राइब करा। मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। आजची खास बातमी आहे वाड्यात पोलिसांकडून रूट मार्च संपन्न। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा कार्यक्रम जाहीर झालेला असून दिनांक 10 मार्च पासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून पालघर जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततामय व निर्भयपूर्ण वातावरणात पार पडाव्यात या उद्देशाने माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र मुंबई यांनी रूट मार्च आयोजित करण्याकरता रेल्वे सुरक्षा बलाची एक कंपनी पालघर जिल्ह्यात पाठवलेली आहे। सदर रेल्वे सुरक्षा बलाचे कंपनीतील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार भागवत सोनावणे, वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे, इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भाग घेऊन वाडा पोलीस स्टेशन, खंडेश्वरी नाका, परळी नाका दरम्यान रूट मार्च काढण्यात आला। वाडा पोलीस स्टेशन येथे आज लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस दलातर्फे वाडा शहरामध्ये खंडेश्वरी नाका, एसटी स्टँड, मस्जिद नाका, परळी नाका, वाडा मार्केट आणि परत वाडा पोलीस स्टेशन असा शहरामध्ये पोलिसांचं पथसंचलन रूट मार्च घेण्यात आलेलं आहे। या रूट मार्चला आम्ही स्वतः SDPO जव्हार, DYSP, RPFचे एक DYSP, RPFचे एक PI, वाडा पोलीस स्टेशनचे एक PI आणि आमच्या डिव्हिजनमधील असे एकूण 12 अधिकारी आणि 110 पोलीस कर्मचारी यांनी शहरामध्ये पथसंचलन रूट मार्च केलेला आहे। अशाच प्रकारच्या विविध स्वरूपाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।